सुषमा अंधारे यांनी शिंदेच्या मेळाव्यावरून टीका केली आहे। भाडोत्री गर्दीनं शिंदेच्या भाषणावेळी काढता पाय घेतला असं म्हणत सुषमा अंधारे ट्विट करतायत। पाहूया आपण नेमकं काय हे ट्विट आहे। काल एकीकडे शिवतीर्थावर उद्धव साहेबांचं भाषण हे ऐकण्याकरता कोसळत्या पावसात निष्ठावंत तसूभरही न हलता जीवाचा कान करून भाषण ऐकत होते, तर दुसरीकडे गद्दारांच्या इव्हेंटला जमवलेली भाडोत्री गर्दी मात्र शिंदेंचं भाषण सुरू झाल्यावर काढता पाय घेत होती। गर्दीनं जबरदस्ती भाषण ऐकावं म्हणून नेस्कोचं गेट बंद करून कोंडण्याचे त्यांना प्रयत्न झाले, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। तर भाषणावेळी काढता पाय घेण्यात आला असं म्हणत सुषमा अंधारे ट्विट करतायत। सुषमा अंधारेंनी नेस्को सेंटरचा एक व्हिडिओही ट्विट करत आपला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, थेट तुम्ही आरोप करताय की या ठिकाणी गर्दीच नव्हती नेस्कोमध्ये, काही जण जे होते त्यांना बाहेर जायचं होतं पण गेट मात्र बंद ठेवण्यात आलं। मी आरोप नाही केला, मी पुराव्यासकट व्हिडिओ सादर केलेला आहे की जी जमवलेली गर्दी होती ते जर पक्षाचे असते, त्यांचे अनुयायी असते तर ते थांबले असते। मात्र रोजंदारीवर आणलेली माणसं थांबत नाहीत। रोजंदारीवर आणलेल्या माणसांना वाटतं आता हे शेवटचं भाषण चालू आहे तर आपण निघून गेलो पाहिजे, आणि ज्या पद्धतीने नेस्कोचा हा गेट बंद करा रे, तो गेट बंद करा रे हा आवाज मध्ये येतो, यावरनं स्पष्ट होतं की ही सगळी माणसं रोजंदारीवर आणलेली माणसं होती। एकीकडे काल संततधार पाऊस आपणच सगळ्या माध्यमांनी कव्हर केलंय की या सगळ्या पावसामध्ये आमचे सगळे नेते, शिवसैनिक आणि स्वतः बोलत असताना उद्धव साहेब, भलेही भाषणं आम्ही जाणीवपूर्वक कमी ठेवली कारण पाऊस आहे म्हणून, परंतु जी भाषणं झाली ती उघड्या पावसात झाली आणि सगळ्या लोकांनी अत्यंत उत्साहात ऐकली कारण तिथे निष्ठावंत लोक होते। त्यामुळे जे चित्र आहे ते चित्र मी व्हिडिओ सकट आपल्याला दाखवलेलं आहे। अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। रोजंदारीवरची माणसं काही थांबत नाहीत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केलेली आहे। इतकंच नाही तर आपल्या विधानाला पुष्टी देणारा एक व्हिडिओ सुद्धा सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य जी सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ ट्विट केलेले आहेत त्याची आहेत। काल एकीकडे शिवतीर्थावर उद्धव साहेबांचं भाषण हे ऐकण्याकरता कोसळत्या पावसात निष्ठावंत जीवाचं कान करून भाषण ऐकत होते असं सुषमा अंधारे म्हणतायत, तर दुसरीकडे इव्हेंटला जमवलेली भाडोत्री गर्दी, गद्दारांच्या इव्हेंटला असा शब्द या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी वापरलाय। मात्र शिंदेंचं भाषण सुरू झाल्यावर काढता पाय ही गर्दी घेत होती। गर्दीनं जबरदस्ती भाषण ऐकावं म्हणून नेस्कोचं गेट बंद करून कोंडण्याचे त्यांना प्रयत्न झाले, असंही सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।